यूट्यूब फॅमिली. तर उठली, बरं नव्हतं तरी 9 वाजता उठली झोपेतून. सकाळी उठली, थोडीशी लाईव्ह घेतली, झोपच नव्हती येत, तापानं सन्न लागत होतं. 9 वाजता उठली, मग पुन्हा झोप लागली मला. 9 वाजता उठली, एवढे सारे टोपलंभर कपडे धुतले. तुम्हाला दाखवतो मी आता. टोपलंभर कपडे धुतले. माझ्या मुलाचा शूज फाटलेला आहे, तो कल्ला करते, मम्मी कोणाला सांगू नाही म्हणते. मला बूट फाटला, तर बूट फाटून आहे त्याच्यावाला पूर्ण. तरी शाळेत तो 2 ते 3 महिन्यापासून घालून चालला. सॉक्स फाटलेले आहे त्याचेवाले, दाखवतो मी तुम्हाला. तो म्हणजे आंघोळ करायला गेला आहे, दाखवतो. त्याला नाही असं आवडत कोणाला असं दाखवणं की मम्मी आपली परिस्थिती काय आहे म्हणून. तुम्ही म्हणता ना की हे 9-10 हजारामध्ये कशी काय ॲडजस्ट करते, तर पहा तुम्ही, मी 9-10 हजारामध्ये कसे ॲडजस्ट करतो. तुम्ही म्हणत असाल का हे मुलाचं कौतिक कसं काय करते बा, तर मुलाचं कौतिक का करते मी, तर त्याला माझ्या कष्टाची जाणीव आहे, म्हणून तुम्हाला कोणत्याच गोष्टीला आठवत नाही. दाखवतो मी तुम्हाला, फोटो वाटेल तर पहा. तर एवढे सारे कपडे धुतले, टोपलंभर वाळून नेऊन टाकायचेच आहे. तो आंघोळ करायला गेला आहे. हे आहे त्याचे सॉक्स धुतले मी, इथंच टाकले. आता हा सॉक्स पहा त्याचा. हे सॉक्स तो 3 ते 4 महिन्यापासून घालून चालला आहे, फाटला पूर्ण. हा आहे त्याचे 2 शूज आहे. हा वाला स्पोर्ट्सचा आहे, हा दररोज शाळेचा. आता तो पुसाचा आहे. आता म्हणते मम्मी मला फेविक्विक आणून देजो, चिकटून देजो याले, असं आहे. आणि हे माझे आहे बूट ड्युटीचे. हे चप्पल आहे त्याचीवाली, ते शूज आहे त्याचेवाले शाळेत न्यायचे. परिस्थिती काय आहे काय नाही मी लोकांना दाखवत नसतो. जसं आहे त्याच्यात समाधानी राहायचं माणसानं. आता कोणाला असं वाटत असेल ना का माझ्या राईने मानावरून इचून वाटत असेल ना का नाही बाईला कोणाचा सपोर्ट असन, तो कपडेवाला आला विकाले, कोणाचा सपोर्ट असणार इले की कोणाची मदत घेत असन. मी खरंच सांगतो माझ्या गजानन महाराजची शपथ की मी 1 रुपयाचंही कोणाला लाजीम नाही आहे. 1 रुपयाला मी कोणाची मदत नाही घेत म्हणजे. आणि तुम्हाला वाटत असेल का नाही हिच्या तर कानात गिनात बसवण्याची दिसते, हे दिसते, मग गरीब कशी काय हे, तर त्याचंही सांगतो तुम्हाला उत्तर मी. हे जे आहे ना, हे वाले कानातले, हे जे म्हणत आहे, हे समजा वाटत असेल तुम्हाला का हे सोन्याचे घालून आहे, एवढी गरीब परिस्थिती सांगते, तर मी लोकायला माझं रडगाणं सांगत नाही की माझी परिस्थिती काय आहे. आता तुम्हाला दाखवली माझी रिअल परिस्थिती काय आहे. तर आणखी तुम्हाला दाखवायचीच आहे. त्याचावाला शाळेचं शर्ट आहे ना, ते धुतलं आहे मी, पूर्ण असं फाटलं आहे. त्याला रफ्फू मारून आणला मी, एवढा कापड लावलेला आहे आणि त्याच्यावर त्यानं जॉईंट मारून दिला आहे. मम्मी म्हणे हे तारामध्ये अटकलं म्हणे, आता वेळेवर घेऊन कसं देणार मी, तर तोही तुम्हाला रफ्फू दाखवणार मी, कारण की आता ओले आहे ते कपडे. मी कोणतीच गोष्ट खोटी बोलत नाही. आणि राहिला हे माझ्या कानातले घालण्याचा विषय, हे तर हे सांगू का, माझ्या लग्नातलं जे माझ्या बाबानं हुंडा दिला होता ना, आणि माझ्या नवऱ्यानं मला डोरलं केलं लग्नातलं, तर ते मेल्यानंतर मग मला डोरलं घालून नव्हतं येत आहे ना, तर ते वाला डोरलं मी मोडलं. ते डोरलं मोडून मी कानातले केले लग्नातलं. मग एक आठवण म्हणून माझ्याजवळ ते आहे, डोरलं मोडून मी ते कानातले केले. आणि मला विकतचे कानातले सहन होत नाही. विकतची म्हणजे मला कोणतीच वस्तू अशी सहन होत नाही. ते म्हणजे बेंटेक्स वगैरे असं राहते ना, ते मला कानं खराब होते, माझेवाले कानं खराब होते. नाकात जर विकतचं घातलं तर नाक खराब होते पूर्ण, म्हणजे गळ्याला पूर्ण फुऱ्या येऊन जाते. तर त्याच्यामुळं मग मी ते विकतचं घालतच नाही. माझ्या ताईनं मला तोरड्या करून दिल्या होत्या मागच्या वर्षी चांदीच्या, तर त्या तोरड्या 10 वेळा पायातून पडते, त्या लांबल्या की काय, तर त्याही काढून ठेवल्या मी. मला काही एवढं सोन्यानं एवढं काही हे नाही आहे. लग्न झाल्यावरच तर माझी पोत गहाण ठेवली होती, तर 2-3 वर्ष मी तशीच राहिली. पण ते विकतचं नाही घातलं मी, मला विकतचं ते सहनच नाही होत. अशी आहे आमची परिस्थिती. विश्वास नाही बसन कोणाला. कोणी शकलवर जाते की नाही बाई एवढी राहते, स्टँडर्डपणानं राहते. स्टँडर्डपणा नाही, मग रायनीमान तसंच आहे पहिलेपासून, जशी आहे तशीच राहतो आता आहे. आणि मी माझं जगणं सोडून देऊ का लोकांचा विचार करत. आता एवढं बरं नसूनही रात्री सन्न ताप होता,
झोपच नाही आहे. 2:30-3 वाजतापासून पुन्हा जागी होते. म्हणून मग मला सकाळीच असा जाग आला आणि ते लाईव्ह घेतली मी. चला म्हटलं लाईव्हवर तरी थोडा वेळ बोलावं म्हटलं. आता एवढे कपडे धुतले, आता वरती टाकून देतो. मग काही नाश्त्याला की बनवून. आता किती वाजून राहिले तर आता नाश्त्याला करतो मी.